खारघर ग्रामपंचायतीच्या माध्यमातून संपूर्ण खारघर शहरामध्ये गावांमध्ये विकासाचे कार्य करणारे माजी सरपंच संजय घरत खऱ्या अर्थानं समाज मनामध्ये आपल्या कार्याच्या माध्यमातून ठसा उमटवलेला आहे। भारतीय जनता पार्टीचे खारघर शहराचे उपाध्यक्ष म्हणून काम करत असताना प्रभाग क्रमांक 5 मध्ये आणि इतर परिसरामध्ये आपल्या कार्याची चुणूक त्यांनी वेळोवेळी दाखवलेली आहे। आपल्या सोबत आहेत संजय घरत साहेब, नमस्कार। पनवेल महानगरपालिका निवडणूक घोषित केलेली आहे। प्रभाग क्रमांक 5 मधून एक चेहरा म्हणून लोक पाहतायत, कार्यकर्त्यांची प्रबळ इच्छा आहे की संजय घरत यांना उमेदवारी मिळाली पाहिजे। कसं पाहता एकूणच? नमस्कार सर्व खारघरवासियांना माझा एकदा नमस्कार। येणाऱ्या या पालिकेच्या निवडणुकीमध्ये पालिकेचं बिगुल वाजलंय आणि बिगुल वाजलं म्हणून कामाची सुरुवात केली नाही, तर आपण 24 आवर्स या गोष्टीसाठी तत्परता दाखवलेली आहे। जनतेच्या कुठल्याही समस्या कुठल्याही गोष्टींसाठी आपण हरदम तयारी दाखवलेली आहे। त्याच्यामुळे निवडणूक आली म्हणून संजय घरतने तयारी केली असं नाहीये, तर जेव्हापासून बीजेपीचं आपण काम हातात घेतले तेव्हापासून आपण या ठिकाणी बीजेपीची जी मूलतत्वे आहेत त्याच्याप्रमाणे जी कार्यप्रणाली आहे आणि माननीय आमदार प्रशांतजी ठाकूर साहेब यांच्या मार्गदर्शनाखाली आणि माननीय श्री लोकनेते रामशेठ ठाकूर साहेब यांच्या कृपा आशीर्वादाने आम्ही खारघरमध्ये सर्वच बाजूने सर्वांगीण विकास कसा होईल याचा विचार केलेला आहे। खारघर क्षेत्रामध्ये येणाऱ्या 3 प्रभागामध्ये माझं प्रभाग जे आहे ते प्रभाग 5 आहे। याच्यामध्ये मी स्वतः उमेदवार म्हणून इच्छुक आहे, जेणेकरून आपण एक कार्यकर्ता म्हणून जे काम करत होतो उपाध्यक्ष खारघर शहर, आज आपण या बीजेपी कडे आपण एक उमेदवारीच्या दृष्टीने पाहत आहोत की आम्हाला अशी ही संधी द्यावी की आपण पालिकेच्या पटलावर जाऊन लोकांच्या समस्या दूर करू आणि खारघरचा सर्वांगीण विकास करू, जो सर्वसामान्य जनतेला अपेक्षित आहे। इथल्या ज्या लोकांच्या गरजा आहेत, ज्या विकास मालिका जी भारतीय जनता पार्टीच्या माध्यमातून आज सर्व महाराष्ट्रभर चालू आहे, इन्फ्रास्ट्रक्चर जे खारघरमध्ये प्रदान केलं जाते, मला वाटतं कुठल्या शहराला असं नसेल, कारण सर्व बाजूने विकास होत आहे। आणि ह्याच विकास यात्रेमध्ये सर्वसामान्य जनतेलाही आपण समाविष्ट करून आपण एक स्मॉल स्केल म्हणजे एकदम दुर्गल आणि दुर्मिळ घटकापर्यंत आपण पोहोचू, तिथेपर्यंत विकास घेऊ। जिथला विकास खुंटलेला आतापर्यंत सिडकोच्या माध्यमातून तो आपण हाती घेऊ आणि त्या ठिकाणी आपल्याला विकास करून खारघरला सुजलाम सुफलाम करून एक सुवर्णभूमी खारघर कशी होईल, माननीय आमदार प्रशांतजी ठाकूर साहेबांच्या व्हिजनचा हा एक भाग असून आम्ही त्यातले एक कार्यकर्ते आहोत। आणि हे आम्ही इच्छा प्रकट केलेली आहे की साहेब अजून आम्हाला थोडी कार्याची मर्यादा वाढून आम्हाला पालिकेच्या मार्फत एक अधिकृत कार्य या ठिकाणी करता येईल। तर यासाठी मी आज उमेदवारीसाठी इच्छुक आहे आणि माझ्या कार्याची दखल भारतीय जनता पार्टी शिष्टमंडळ त्याचप्रमाणे वरिष्ठ जरूर घेतील आणि मला एक चांगली सुवर्ण संधी जनतेचं काम करण्यासाठी आणि जनतेसाठी अहोरात्र जो माझा काम करण्याचा मागचा जो इतिहास आहे तो पाहून एक सुसंधी देतील, जेणेकरून मी या ठिकाणी जनतेसाठी अधिकृत पालिकेचा एक नगरसेवक म्हणून रुजू होईल। धन्यवाद। हे होते भारतीय जनता पार्टीचे उपाध्यक्ष संजय घरत। खऱ्या अर्थानं प्रभाग क्रमांक 5 मध्ये सेक्टर 3 असेल, 4 असेल, बेलपाडा गाव असेल, आदिवासी वाड्या असतील, या संपूर्ण विकासाचा सातत्यपूर्वक विचार करणारे, संकल्प करणारे संजय घरत खऱ्या अर्थानं आमदार प्रशांतदा ठाकूर यांच्या विकासाचं व्हिजन घेऊन आम्ही काम करतोय। त्यामुळे लोकनेते रामशेठ ठाकूर असतील, आमदार प्रशांतदा ठाकूर असतील, हे संधी देतील असा विश्वास या निमित्तानं त्यांनी व्यक्त केलेला आहे। धन्यवाद।